नमस्कार मित्रहो, भावांनो, आजची नवीन क्राईम स्टोरी आहे जी घडली। एक जावयाने त्याच्या सासऱ्याला म्हणजे जीवानं मारून टाकलं, चाकूनं भोसकलं आणि मारून टाकलं। मग आता हा नेमका वाद कामुळे झाला, कशामुळे झाला आणि हा वाद कुठे झाला, त्याच्यानंतर याच्यामागं काय कारण आहे, संपूर्ण स्टोरी, संपूर्ण जे काही प्रकरण घडलं या व्हिडिओमधून मी तुम्हाला संपूर्णपणे सांगतोय। आता हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा जर इच्छुक असेल तर चला कहाणीला सुरुवात करूया। ही कहाणी राजस्थानमधील एक बुंदी जिल्हा आणि त्या बुंदी जिल्ह्यामध्ये एक केशव राई पाटण म्हणून एक एरिया आहे, परिसर आहे आणि त्या परिसरातील एक छोटासा झोपडपट्टी एरिया। या झोपडपट्टी एरियामध्ये ही घटना घडली। जावाई आणि अर्थात जावयाची पत्नी म्हणजे या दोघांचे वाद होते। तर वाद असताना एक दिवस असं झालं, या व्यक्तीची पत्नी ही सासर म्हणजे माहेरी आली आणि माहेरी आल्याच्या नंतर मग आता हा जावाई, या जावयाने तिला सांगितलं होतं तू येऊन जा आपल्या घरी, पण ती येत नव्हती कारण त्यांचे वाद झाले होते। आणि वाद झाल्यामुळं त्याची पत्नी माहेरी आली। माहेरी आल्याच्या नंतर मग हा जावयाने काही दिवस घरी वाट पाहिली। वाट पाहिल्याच्या नंतर जावई हे सासरी आले, अर्थात पत्नीच्या माहेरी आले। मग तिथे त्यांची जेव्हा आता ह्या पत्नीला जावई म्हटले की तू आता चाल आपण जाऊ, तर तेव्हा जावयाचं आणि सासऱ्याचं थोडी बाचाबिची झाली। बाचाबिची झाल्याच्या नंतर भांडण फक्त छोटंसं होतं, बाचाबाची जी होता हे भांडण मोठ्या गोष्टीत होऊन गेलं। आरडाओरडा, बोलचाल हे संपूर्ण गोष्टी जोरानं होऊ लागल्या आणि या भांडणाला एक उधाण आलं। मग या क्षणी जावयानं कोणताही विचार न करता जसा चाकू हाती घेतला आणि हा चाकू डायरेक्ट सासऱ्याच्या दिशेने धावत येऊन सासऱ्याला या चाकूनं भोसकलं। त्यानंतर याचा परिणाम असा झाला की सासरा तिथेच बेहोश झाले, रक्तवाहिनी सुरू झाली, संपूर्ण रक्ताचा लाट झाला आणि त्या क्षणी हा जावई आता काय राग जावायला भयंकर, या भयंकर म्हणजे राग, आता रागाच्या भारामध्ये या जावयानं जसा चाकू घेतला आणि सासऱ्याच्या पोटात खुपसला। सासरा तिथेच पडला। या जावयाचं वय जवळपास 38 वर्षे आहे आणि हा जे प्रकरण झालं हे कौटुंबिक जे वाद आहे या वादातून हे प्रकरण झाले। तर जे राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यामध्ये जे हंसराज मीना पोलीस अधिकारी म्हणून, तर यांनी आता या प्रकरणाकडे विशेष लक्ष देऊन याची चौकशी केली। प्रकरण काय हे कशाहून झालं हे संपूर्णपणे आता शहानिशा होणार आहे। आणि आता जे बुंदी जिल्हा आहे राजस्थानमधील, तर या बुंदी जिल्ह्यातील जे केशवराई पाटणमधील जे पोलीस स्टेशनची हद्द आहे त्या हद्दीतील पोलिसांनी आता या जावयाला त्याच्या सासरकडच्या जी फॅमिली आहे त्या फॅमिलीच्या तक्रारीनुसार या जावयाला आता बेड्या ठोकल्यात, अटक केली। तर आपला विषय हा आहे की आपण बघतो कधीकधी माणसाला एवढा राग येतो की तो राग एक भयंकर राग येतो आणि तो राग असा होतो म्हणजे तो कंट्रोल होऊ शकत नाही। अशा भरपूर आपण न्यूज ऐकल्यात, बघितल्यात। तर काय होतं असा मग त्या रागाच्या भरात व्यक्ती काही पण करतात आणि नंतर हा राग त्यांचा जेव्हा कमी झाला तेव्हा त्यांना एक वाटतं की खरंच आपल्या हातातून काय झालं, एक वेगळंच प्रकरण होतं। त्यापेक्षा मला हे सांगायचं आहे, जी काही गोष्ट रागाच्या स्वरूपात होईल ही गोष्ट तुम्ही करूच नका ना। राग कंट्रोल होण्यासाठी एखादा जर व्यक्ती रागात असेल, त्याचा स्वभावच मुळात रागाच असेल, तर समोरच्या व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे की नाही आता हाचा जो राग येतो अनावर होत आलाय, खूप वाढू लागलाय, त्यावर आपण काहीतरी म्हणजे त्या रागावर मात कशी करावी याचा थोडा विचार केला तर अशा गोष्टी घडू शकत नाही। आता या क्षणी हे जे भांडणाचं कौटुंबिक फॅमिली जे वाद आहे या वादामधून जावयाला बेड्या पण ठोकल्यात आणि आता याच्यावर जे काही इन्व्हेस्टिगेशन ते होईल ते आपण येत्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार। तर मला या व्हिडिओतून हे सांगायचं, ही जी घटना घडली तर जे 38 वर्षाचं जावयानं सासऱ्याला एक बापाच्या स्वरूपात म्हणजे वयाच्या वेळेत जे सासरे त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी मारलं हे खरंच एक मनाला चांगलं आहे का मारणं? जर जावयानं
ही गोष्ट समजून घेतली असती, परत जर जावई त्या पत्नीला आणण्यासाठी एक विचार करून परत दुसऱ्या वेळेस जर आली असते तर ही घटना घडली असती का? एक साहजिकच प्रश्न आहे. कंट्रोल राग लोक करत नाहीत आणि त्याचे परिणाम असे होऊन जातात. तर आजच्या घटनातून हेच की जी राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील जी घटना घडली ही खूपच दुःखमय घटना आहे. थोडासा जर विचार केला तर अशा गोष्टी कुठं घडत नाहीत. तर मला सांगताना या व्हिडिओतून हे सांगायचं आहे की अशा नवीन प्रकरणं नवीन न्यूज घटना मी या चॅनलवर नेहमी आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपलं चॅनल आहे प्रसार मराठी. हे चॅनल माझं नाही तुमचंसुद्धा आहे, म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, एक फॅमिली बना, एवढीच तुम्हाला विनंती करतो. तर चला भेटूया नंतरच्या एक नवीन कहाणीसोबत, नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. जय हिंद.